स्वामी समर्थ या वारुळातून कसे प्रकट झाले? तर इसवी सन 1459 मध्ये नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरहून श्रीशैल यात्रेनिमित्त कर्दळी वनात येथे अदृश्य झाले। तेथे त्यांनी सुमारे 300 वर्षे कठोर तपश्चर्या केली। एकाच जागी ध्यानस्थ असल्याने मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती भव्य वारुळ तयार केले। झाडे, वेली, मुंग्यांचे हे भले मोठे वारुळ तयार झाले। मग एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्या ठिकाणी येतो। तो झाडे तोडत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा वार चुकून त्या वारुळावर पडतो। क्षणात दिव्य ज्योतीने संपूर्ण परिसर उजळून निघतो आणि त्या वारुळातून तेजस्वी अजानुबाहू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट होतात। हे पाहून उद्धव घाबरतो। त्याला आपल्या हातून देवी पुरुषाला जखम झाल्याचे दुःख होते। त्यामुळे तो स्वामींची क्षमा मागू लागतो। पण स्वामी त्याला अभय देतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी उद्धवाचा उद्धार केला आणि लोककल्याणासाठी कर्दळी वनातून ते पुढे तीर्थयात्रेस निघाले। प्रकट झाल्यानंतर स्वामींनी भारतभर भ्रमण केले। गंगोत्री, काशी, प्रयाग, रामेश्वर, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर अशा अनेक ठिकाणी भक्तांचा उद्धार केला। इसवी सन 1856 मध्ये ते अक्कलकोट येथे आले आणि तेथे त्यांनी 22 वर्षे वास्तव्य केले। 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी वटवृक्षाखाली महासमाधी घेतली। पण आजही ते भक्तांच्या हाकेला धावून येतात, असे लाखो भक्तांचे अनुभव आहेत।